मंडळी कसे आहात? एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत करतो। तर बाबांनी मॉर्निंगला चिखल बनवायला सुरुवात केलेली आहे। आता 2-3 हल घालल्यावर पूर्णपणे चिखल होणार आहे। आई वहिनी वगैरे खणत आहेत, भात तिकडे जाणार आहेत मित्रांनो। तर व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा। आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता सकाळचे वातावरण कोकणातील आणि डोंगराळ भागामध्ये कसे असतं शांतपणे मित्रांनो, आणि पक्ष्यांचे आवाज। आणि मित्रांनो बघू शकता हे पक्षी वगैरे जात आहेत आता जस्ट। आणि अशा प्रकारे आपलं घर आहे मित्रांनो, आणि एवढं आपल्याला शेते लावायचे अजून बाकी आहे। तर चला मित्रांनो जाऊया तिकडे। हे मित्रांनो टोप आहे, आणि टोपामध्ये शेणी लाकडे वगैरे पेटवून ठेवलेले आहेत आणि धोर केलेला आहे। कारण मित्रांनो भात खणताना खूप मच्छर येऊन चावतात, तर मच्छर पडण्यासाठी मित्रांनो हा धोर केलेला आहे। अशा प्रकारे मित्रांनो थोडंसं मित्रांनो शेत त्या दिवशी आम्ही लावून ठेवलेलं आहे, आणि मागच्या शेतामध्ये ते पूर्ण पाणी आहे। तर आपण आता जाणार आहोत रिटर्न। तिकडे कालवे रघुवत जाते। हा सापडला ना दीदी का टोप देश माय घे ना है। प्राचीन ओढे सोडं पकडला हा माय काय इकडे दरीला ओढत देवत कोलबी। चलो आता आपण जात आहोत मूठ आणण्यासाठी गाडी घेऊन ना। बाबांनी नांगर सोडलेला आहे आणि सर्व मूठ वाहून झालेले आहेत, थोडेसे बाकी आहेत। आणि मित्रांनो आता आपण जात आहोत। इथे लागवड केलेली आहे वांगी, टमाटर आणि जाम, कलम, आंबे, अनून वगैरे। जास्तीत जास्त अडवायचा प्रयत्न करायचा मूठ गाडीमध्ये, बाकी उरले तर परत दुसऱ्या राऊंड मध्ये घेऊन जायचं, बरोबर ना?
तर गाईज बाबा तिकडे गोवारे आहे, तिकडे बैल चरत आहेत बांधाचे त्या साईडला. आणि समोर मित्रांनो भात लावायला चालू केलेला आहे. आता आपण पण जाणार लावणीसाठी मित्रांनो. आणि इकडे पाणी साचलेलं आहे. तर पटापट हा जो सुका भाग आहे मित्रांनो तो फर्स्ट टाईम काढून घ्यायचा आणि नंतर चिखल तिकडे बसणार नाही म्हणून तो पाण्याचा आहे तो नेक्स्ट टाईमला. चला मित्रांनो जाऊया. दुपारचे बरोबर 1:13 झालेले आहेत आणि नांगर वगैरे सोडलेला आहे बाबांनी. आणि बाबा तिकडे आवायला गेलेला आहे आणि मला गोवारी पाठवलेला आहे मित्रांनो. आपले बैल मस्तपैकी चरत आहेत आणि मी आहे ऐनीच्या सावलीखाली मस्त बसून मित्रांनो. आणि व्ह्यूज पण एकच नंबर. मस्तपैकी चरून झालेले आहेत आमचे 2 हिरो. चलो लेट्स गो. आणि चला किती बाकी आहे भात लावायचे त्याच्याकडे जाऊन आपण थोडस बघून येऊया. थोडासा राहिला आहे ते राहून सुट्टी ना. जेवण बिवण कराय मग ते जातील ना. जमीन पायाने नाचून नाचून मोकळी करायची. पूर्णपणे आवन झालेले आहे आणि आमची आया गेलेले आहे कोलंबी बघण्यासाठी. कारण की मित्रांनो त्या दिवशी खाली ना म्हणून आज पण आहे. यो यो मस्तच आहे यो त्याचा पण भारी आहे एकदम. होते 2-3 खडे निघाय पाहिजेत. शेत लावून कंप्लीट झालेले आहे आणि आता मित्रांनो दुपारचे 3:25 झालेले आहेत मित्रांनो. आणि आता जाणार आहोत खणण्यासाठी आणि जेवून आणि पुन्हा नांगर वगैरे झुपून चिखल आणि लावणी कंटिन्यू असणार आहे. तर मित्रांनो खूप खतरनाक भूक लागलेली आहे. तर हा व्हिडिओ इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर, लव यू ऑल गाईज.